पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे. मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे. सरकारची जे झाकण्याचा प्रयत्न होता ते आता उघडलं गेलं आहे आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये सरकारने थोडा संवेदनशील असावं. जो कोणी असेल, पोलीस असू दे की आम आदमी असू दे की उद्योगपती असू दे की कोणी असू दे, कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, कायदा समान आहे ही भूमिका ठेवायला पाहिजे. आणि एवढी दंगल नव्हती की ते कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी इतका त्या तरुणाचा जीव घ्यावा अशी परिस्थिती नव्हती. परंतु एका दलित तरुणांचा खून घेताना ते लपवणं हे मला वाटतं की पाप आहे आणि सरकारने ते पाप केलेलं आहे. त्याची माफी सरकारने मागितली पाहिजे आणि पोलिसांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर 302चा गुन्हा, जो पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे, ही घटना घडवली आणि त्याचा जीव घेतला आहे, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. चुकीचं ब्रीफिंग झालं त्याच्यामुळे सभागृहात वेगळी नाही, म्हणूनच मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावर डी सुरू झाली पाहिजे. आणि या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाला जो जबाबदार, ज्यांनी ही अत्यंत भयानक अशी मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माफी मागितली पाहिजे का सभागृहात मुख्यमंत्र्यांनी? नाही, असं आहे, सरकार म्हणून ब्रीफिंग करणाऱ्यावर कारवाई केली तेवढीच पुरेशी आहे. मी असं म्हणणार नाही की कारण आम्हाला जे ब्रीफिंग दिलं जातं ते अधिकारीच देतात. अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांना तंबी दिली की कुठल्याही प्रकरणात अडकू नका, नाहीतर मंत्रीपद जाईल तुमचं. नाही, बरोबर आहे. जे अलीकडे मंत्र्यांचे जे काही धंदे चालले, मंत्र्यांचे उद्योग जे काही चालले आहे, ते मंत्री आहोत हे विसरून चाललेले आहेत. त्यामुळे त्या पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांना वाण करणं हे आवश्यकच होतं, नाही तर बेभान सुटले होते. आता काय सगळेच पाहतो आम्ही, कोणी नागळं फिरतो, कोणी उघडं फिरतो, कोणी काही बोलतो, कोणी कसाही वागतो, काही राहिलं नाही. आणि अशामध्ये कोणी कोणाच्या जमिनी बडकावतो, जमिनी खातो, वार दुनियाभरचे सगळे काही चालले इथले. तर त्यामुळे मंत्र्यांनी किमान या राज्याचे तुम्ही ट्रस्टी आहात, तुम्हाला निवडणूक या सरकार म्हणून निवडल्यानंतर तुम्ही सामान्य जनतेचे ट्रस्टी म्हणून काम करतात. त्यामुळे तुम्ही वागलं पाहिजे, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे असतात. म्हणून अजितदादांनी त्यांना जर दिली असती तर तेच शपथविधी दिला, दुसऱ्याच दिवशी दिला असतं तर आता हे प्रसंग घडले नसते. सर, विधान भवनामध्ये जे ग्रंथालय आहे तिथली जी काही ग्रंथसंपदा आहे ती अशी बाहेर जो काही स्पेस आहे तिथे पाहायला मिळते. एकीकडे मंत्र्यांची दालनं चकाचक होतात, तर दुसरीकडे जी ग्रंथालय तिथली पुस्तकं अडगळी. आता पुस्तकं, जुनी पुस्तकं जे आहे त्या पुस्तकं खरं म्हणजे ज्या विचाराची पुस्तकं आहेत, ज्यांनी लिहिली ती पुस्तकं, हे पुरोगामी राज्य हे कसं राहील आणि सर्व धर्म, सर्व जाती, पंथाचा कसा सन्मान राहील, ह्या विचाराची ती पुस्तकं आहेत. की तो जुना इतिहास पाहताना या राज्य स्वातंत्र्यानंतर जे फाळणी झाल्यानंतर जे काही गुण्यागोविंदानं राहत होता, जी दुरी आणि दरी निर्माण करण्याचं काम इंग्रजांनी केलं, त्यानंतर मात्र अनेकांनी सगळा धर्म समाज एकत्र राहावा यासाठी काही पुस्तकं लिहिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.